श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं त्वत्त्वमस्यधिलक्षणम् एकनित्यविमलचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतत्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 16. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भूवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत एकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाव तेथील राहणार जात मराठे तयांची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी. एक समयी पंडितांनी स्वामी कीर्ते केली काणी तेव्हा भाव धरुणी म्हणे नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसातो मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाव आणि त्यांचे मित्र अफूंचा व्यापार करीत त्यात आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बोलावून पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी. फिर्याद होता ब्रुसी बट्टा लागेला मुच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असेना. तुम्ही हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक. तुमचा हो मी मालक लिहून देतो पेढीवरी. आपुंचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावया पंडिताला. मारवाडी आला आनंदे अक्कलकोटी स्वामी समर्थ स्वांप्रत काळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित श्रीवर्ग अक्कलकोटी जात समर्थाचे दर्शन घेत पूजने करते भक्तीने. तेव्हा समर्थ तयासी शिवराम मारुती येसी नामे दिदली त्रिवर्गासी आणि मंत्र दिदले. पंडित राम म्हंटले गजानना शिवनाम दिदले मारुती हरिभाऊ म्हटले तिघे केले कृप. मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलिविले तिघासी 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे. तेव्हा तयांच्या आनंदाते पारवार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रींनी दिदला तेव्हा तयांच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक आकाशात पतित होय यथा गच्चित सागरम सर्व देव नमस्कार केशव प्रति गच्छती. संतोषले त्यांचे मन. मग पंडिताजवळ येऊन एक मंत्रोपदेशन केले पाहुन तयांते. श्लोक इदमेव शिव इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिव. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहुनी. त्याचे काय करावे म्हणून विचारले समर्थांते. ऐसा प्रश्न ऐकुनी समर्थ बोलले त्या लागुनी त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एक अवसरी उभे राहुनी जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांसी आनंदी आले मुंबईसी. हरिभाऊंच्या मानसी ध्यास लागला स्वामीचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा पायी वाघ विभक्त सका दिदल्या नाही कुणांते. हरिभाव एक दिनी समर्थास आणि देऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थी त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्यांचे ठेविला. मनती तू माझा सुत झालासी आता निश्चित. परिधान करी बघवे वस्त्र संसार देही सोडूनी. मग छाटी कपणी जोडी समर्थे तयासी दिदली. ती घेऊन तयावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊंचे करी. म्हणती जाऊनी सागर तिरी
किल्ला बांधून राहावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपुला संसार. लोभमोह अनुमात्र चिंतित्वा न धरावा. आज्ञा ऐकून येशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधुवेश घेऊनी. असो हरिबाहुने काय केले ब्राह्मणासी बोलविले. संकल्प करून ठेविले तुळसी पत्र घरावरी. हरिभाव घर लुटविता नाता राणामे त्यांची कांता. ती करी बहुत अकांता घेत उर बडवूनी. विनविते जोडूनी कर अद्यापि स्वस्थ करांतर. आपला हा विचार सोडूनी द्यावा प्राणप्रिया. ऐशी तेची उत्तरे ऐकोनिया स्वामी कुमरे. समाधान बहुत प्रकारे करीतसे तिचे. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र. ती दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदले होते. त्या पादुका सुहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाटी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही. हरिभाव होऊन गोसावी मठा माझी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक भक्त परिस्तोत षोडशोध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 17. श्री गणेशाय नमः. मागील अध्याय ही कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा. स्वामी नामाचे भजन त्यांची या चरित्राचे कीर्तन. त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामी सुत नेनती. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करुणी. तिने हे वृत्त ऐकोनी दुःख केले अनिवार्य. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण. ते लागे सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान त्वरित. मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्टी सांगोनी. यासी पिशाच्य बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पहिजे पाहिली पंचाक्षरी आणुनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर तयांसी देव मामलेदार सर्व लोक बोलती. ऐसा विचार करुणी पोटी दर्शन आल्या उठाउठी. सांगितल्या सुतांच्या गोष्टी मुळापासून सर्वही. ऐकोनिया देव मामलेदार हसुनी देती उत्तर. त्यासी पिशाच लागले थोर माझे निदूर होण्याची. ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाली अंतकरणी. मग ते स्वामी सुतांची जननी अक्कलकोटी येत असे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेश झाले. मठ होता कामाटीपुऱ्यात तेथे ना जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका व्यक्तीने. तारा नामे त्यांची कांता तेही त्रास देत स्वामी सुता. परितयांच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोणे एक समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकले वर्तमान. पाहुणी स्वामी सुता प्रती आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरण वंदिती स्तवन करीते तयांचे. स्वामी सुते तयासी लाविले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करुणी ती अर्पवया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली. समर्थे त्यांची आज्ञा केली नगारा वाजता म्हणूनी. नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थांसी. पाहुणी या समर्थासी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुते आनंदे. छेली खेडी ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत. विजयसिंह नामे भक्त गोट्या खेळत्या सवे. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास कीर्ती दोजो भारीला. मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना. त्याचे समर्थ करीत आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुतही त्या प्रती मनातील गुण सांगती. ऐकोणी जनचकित होती वर्णिती ख्याती सुतांची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत. तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्या विन तो न सेवी उदकान्न. ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला. मग राजवाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. ते करून रस भरले पूर्ण. ऐकले आंतून राणीने सेवकासी म्हणे सत्वरी
तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधून ते मंदिरी पार्थून या आणावे. पाहुण या समर्थांसी उल्हास सुतांचे मानसी धावून या वेगेसी मिठी चरणी घातली. निज सुतांते पाहुणी आनंदले समर्थ मनी कर फिरवला मुखावरुणी हस्ती धरुणी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परी समर्थांची प्रीती करी खरी. स्वामी सुतावरी होती स्वामी सुत रात्रींदिन समर्था पुढे करती भजन पायी खडावा घालून प्रेम रंग नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून. एकांत समय साधुनी समर्थ सांगितले तया काणी आम्ही जातो निज धामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकुणी स्वामी सुत निशब्द होई कल्पना न साहे त्यासी स्वामी विन कैसे जीवन वारंवार विनवी स्वामीसी ऐसे न करावा काही मी अजानले करू तू माझी आई. स्वामी धरिती हृदयासी म्हणती आम्ही तवर दैवास करून इच्छिती या न काही करावी. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून या त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला अंतरी बहुखिन्न झाला परतोनी नाही आला जन्मावरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते. स्वामी सुतांची जननी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकुनी विनवीत समर्थांते. मग समर्थ त्या अवसरी मुंबईचा पाठवले सेवेकरी म्हणती सुतांचे सत्वरी मज सानिध्य आणावे. परी सुत त्या सांगती आल्या नाही अक्कलकोटी विरह दुःख त्या पोटी रात्र दिन नसल तसे. मग सांगती समर्थ त्यासी घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणी तरी जाऊनी. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसे दिवस देही क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी नये सत्य तरी तोप भरून यथार्थ ठेवली ती उडोकी. याचा अर्थ स्पष्ट झाला तो समजला स्वामी सुता परी न तो न आला अक्कलकोटा जीवत परवा न केली. आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिमेस केला असे कैवल्य कैलासवास सर्व लोक हळहळती. अक्कलकोट त्या दिनी समर्थ करती विचित्र करणी बैसले स्नान करुणी परिगंधन लाविती भोजनांते न उठती धरणीवरी अंग टाकीती कोणा संगेवन बोलती रुदन करती क्षणोक्षणी. इतक्या माझे सत्कर मुंबईहून आली तार श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला. मग काकूबाईनी सत्वर जवळी केले मुंबापूर तेथे समजला समाचार परत्र पावलात्मज निज पुत्र मरण वार्ता ऐकून करती अकांता. तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होतसे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थांते सुत आपला भक्ता असून अकाली पावला का मरण. मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तियेसी उलगिले आमच्या आज्ञेसी संधी सापडली काळासी ओढोणी बळीची मग नेला. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला बहुदधी दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना पाकृत कथा संमत भाविक भक्त परिस्तोत सप्तमदशोध्याय गोडहा. श्री भगवन चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुतांच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थांते. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती स्वांप्रत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल मुच्या मानसी त्या समयी मोर पाखरासी अधिकारी नेमू गादीसी चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमुची पायऱ्याची वीट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागुनी. लपवून ठेवली विटेसी ती दिली पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवणासी स्पष्ट काही कळेना.
असो स्वामी सुतांचा भ्रांता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान दादा तयांचे अभिमान, त्याचे शरीरी असमाधान कृश होत चालला. काकूबाईंनी तयासी आणविले आपणापासी, एक दिवशी समर्थांसी दादा प्रति दाखविले. समर्थ बोलले बायसी, 4 वेळा जेवू घालते यासी, आरोग्य होईल बाळासी, चिंता मानसी करू नको. त्याचप्रमाणे बाई करिता दादांची झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहिलं. के जगाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधिला श्रीचा मठ, द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊनी सत्य पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शना घेत समर्थांचे. ते म्हणते काकूबाईसी पादुका स्थापन करावयासी, तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे नसतो अज्ञान तशात शरीर असमाधान, त्यांची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागी. समर्थ वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून, बाळा आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी. समर्थ पुनश्च बाईसी बोलले, त्यात तुमचे काय गेले, आम्हासी दिसले जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगती दादांशी पाठवले केच प्रती, पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतुनी. पुढे सेवकऱ्या सांगती त्यासी मुंबईस पाठविती, ब्रह्मचार्यासी आज्ञा करती यासी स्थापा गादीवरी. दादांशी करून गोसावी मुंबईची गादी चालवावी, स्वामी सुतांची यास घ्यावी कफनी जोडी निशान. ब्रह्मचारी दादासी उपदिशी ती दिवसनिशी, गोसावी होऊनी गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी ऐसा गोष्ट करिता, नकार म्हणायची सर्वथा न रुचे चित्ता त्याची. या प्रिय ब्रह्मचार्यांनी पहिली कटपट करुनी शेवटी दादासी मुंबईहुनी अक्कलकोट पाठविले. समर्थ ऐशा समयासी आज्ञा केली भुजगासी, घेऊनी माझ्या पादुकांसी मस्तके ठेव दादांच्या. मोर्चेला आणून सत्वरी धरा म्हणून त्यावरी, आज्ञेप्रमाणे सेवे करिता तीच तैसेच. श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती त्यांच्या चित्ता, हृदय प्रगटला ज्ञान सविता, अज्ञान केले तयांते धन्य गुरूंचे महिमान. पादुका परश करून झाले तात्काळ ब्रह्मज्ञान, काय धन्यता वर्णावी. असो दादांची पाहुणी वृत्ती, काकूबाई दचकली चित्ती, म्हणे समर्थ दादा प्रती कि वेड कचित लाविले. ती म्हणे जी समर्था आपण हे काय करता, दादांची आशिरे ठेविता पादुका काही म्हणूनी. समर्थ बोलले तेसी जे बरे वाटेल अम्मासी, तेची करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून, टाकीला आपण मारून युदुकेचे पुरे झाले. ऐकून आयशा वचनाला समर्थांशी क्रोध आला, घाला म्हणती बाईला खेड्या माझी सत्वर. काकूबाईंनी आकांत करून मांडीला अनर्थ, नाना अपशब्द बोलत भाळ पिटत सुहसते. परी समर्थ त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादांशी बनवले गोसावी क्षपणी जोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादांशी समर्थ पाठविती भिक्षेसी, ते पाहुणी काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थांनी हसू आले अधिकच कौतुक मांडले. दादांशी जवळ बोलिवले काय सांगितले तयांसी. अनुसया तुझी माता तिजपाशी भिक्षा मागाता, अवश्य म्हणून तत्वता जनिनी जवळी पातला. ऐसे बाईंनी पाहुन क्रोधविष्ट अंतकरणी, म्हणे तुझे हे करणी लोका पवादा कारण. ऐकुनी मातेची उक्ती दादा तिज पती बोलती, एही कसुके तुच्छ गमती. माते आजपासून पुत्रांचे ऐकून वचन, उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी, स्वामी सुतांच्या गादीवरी बसवणी संस्था चालविली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिस्तोत अष्टमध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान.
त्या ज्ञाने परमार्थ साधन पंत सुलभ होतसे. बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरित्रा. अत्यांदरे श्रवण करिता सर्वात्र पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नरसिंह सरस्वती, जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्र पवित्र ती देखील त्यांनी समस्त. नाना योग्य 82 बहुत महासाधू देखिले. करावे हट्टयोग साधन ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरून शोध करीती गुरूंचा. जपी तपे संन्यासी असंख्य देखिले. ज्ञानोदयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले. परी गेले व्यर्थची. एक समयी अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्या धरुणी पोटी. आले सरस्वती महिमा श्रीचा ऐकुणी. सन्मुख पाहुणी तयाला अज्ञान चक्र वेदांतला. एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला त्यांच्या. श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिली देहाची ब्रह्मानंदी प्राणवायू. आश्चर्य करता सकळ जन असो झालिया काही वेळ. समाधी उतरवणी तत्काळ नरसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजावरी मस्तक ठेवले जडकरी. सदोदित झाले अंतरी हर्ष पोटी न सामावे. कुटोनिया करती स्तुती धन्य धन्य हे यती मूर्ती. केवळ परमेश्वर सती रूप घेती मानवाचे. स्वामी कृपाच झाली तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली कार्य बाग साधला. असो नरसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतून येती. ते तेची वास्तव्य करती सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्म कृत्य केली दूर दूर कीर्ती केली. काही दिवस एकेवेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहोनिया. पाहोणी नरस्वती सरस्वतीसी समर्थ बोलेले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी वार योषिता पाळुनी. तियेसी द्यावे सोडुनी तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजची सुरभुवनी अंती जासी सुकावे. ऐकोणी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकला मणी. नरसिंह सरस्वतीची स्वामी असोनी विपरीत केवी करतील. पर्यांतरीची खून येती तत्काळ जाणून. पाहो लागले अधोवन वंदन शब्द एक बन बोलवे. असो तेव्हापासूनी सिद्धी दिदली सोडूनी. येऊनी राहिली स्वस्थानी धर्मकृत्य बहु केली. यशवंतराव भुसेकर नाम देवे नामामलेदार. त्यासी ही ज्ञान साचार समर्थ कृपेने झाले. वासुदेव पडके ब्राह्मण थोर ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊनी बंड केले ज्याने. समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटेल त्यांचे चित्ता दर्शनाते पातला. स्वकार्य चिंतोनी अंतरी खडग दिदले श्रीच्या करी. म्हणे मजवरी कृपा करी तरी खडग हाती देतील. जाऊनी बेसला दूर श्रींनी जाणिले अंतर. त्यांचे पाहुणे कर्म घोर राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी. तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकोणी. कार्य आपण योजिले ते शेवट न जाय भले. ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खडग खरी. परे तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तेचेच आला परत स्वस्थानास. झेंडा उभारलेला बंडाचा त्यात त्यासी यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी परिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामीचे भक्त तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटात राजाश्रीत सरदार. मायापाश तोडूनी दृढ झाले स्वामी चरणी. भजन पूजन निशिदिनी करिता ते आनंदे. अकस्मात एक दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला. पाहोनिया विपरीत परी श्रीचरण धरले जडकरी. उभा राहिला काळदुरी नवल परी झाले. दीनवंदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी. तात्या करीती विनवनी मरण माझे चुकवावे. ते पाहुणे श्री समर्थ कृतांतासी काय सांगत. हा असे माझ भक्त आयुष्य यांचे न सरले. पहिलं तो वृषभ दिसत त्याचा असे अंत. त्यासी नावे त्वरित परश यांते करू नका. ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले. तत्काळ वृषभांचे प्राण गेले धरणी पडले कलेवर. जन पाहुणी आचार करती
धन्यता थोर वर्णिताती बैला प्रतिदितली मुक्ती मरण चुकलेता त्यांचे ऐसा लीला असंख्य वर्णू जाता वाढील ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येते इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिस्तोत प्रेमळ भक्त 19वा अध्याय गोढा श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।